बीडची जी जिल्हा परिषद आहे तिथला पाणी व स्वच्छता विभागाचे काही शासकीय कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्यांची अडचण सध्या अशी आहे की गेली 4 महिन्यांपासून म्हणजे हा फेब्रुवारी महिना आहे, गेल्या ऑक्टोबर 2025पासून त्या शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्याचं मानधन मिळालं नाही आहे, कामाचा मोबदला. आज त्यांनी इथे म्हणजेच त्यांच्या कार्यालयाबाहेर आज काम बंद आंदोलन केलं आहे. ते सगळे शासकीय कंत्राटी कर्मचारी माझ्यासोबत आहेत. आपण जाणून घेऊया की हे नेमकं प्रकरण एकंदरीत काय होतं आणि 2005च्या निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना 11 महिने आहात, पण ते नंतर वापस त्यांना जॉईन केलं जातं. पण आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं की त्यांची मानधन काढलं नाही आहे. पण हे पहिल्यांदाच असं केलं आहे की 4 महिन्यांपासून त्यांचं मानधन पूर्णपणे बंद आहे आणि त्यांनी काम बंद आंदोलन केलं. ते माझ्यासोबत आहेत. काय एकंदरीत काय हे प्रकरण होतं? 4 महिन्यांपासून मानधन बंद केलं आहे तुमचं? खरं पाहिलं तर याआधी असं मानधन थांबवलं गेलं नव्हतं, परंतु जर आज ऑक्टोबर महिना ते आजचा फेब्रुवारी आलेला आहे, जवळपास 4 महिने होऊन गेले, परंतु 4 महिन्यामध्ये मानधन झालेलं नाही. मग याच्यामध्ये जसं की JJM आणि SBM असे 2 विभाग पाणी पुरवठा स्वच्छता विभागाअंतर्गत कार्यरत आहेत आणि याच्यामध्ये तज्ज्ञ सल्लागार म्हणून जिल्हा स्तरावर काम करत असताना यांना या 4 महिन्याचं मानधन अदा केलं नाही. याबाबत वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून किंवा आम्ही सर्व तज्ज्ञ सल्लागारांनी पत्रव्यवहार केला, वरिष्ठ स्तरावर त्यांच्या निदर्शनासही आणून दिलं या वेतनाच्या बाबतीमध्ये, परंतु त्यांनी याच्याकडं म्हणावं तितकं तसं लक्ष दिलेलं नाही आहे. कारण त्यांना या मानधनाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं नाही. एकीकडं जर बघितलं तर याच विभागामध्ये डेप्युटी CO वॅटसन, लेखाधिकारी वर्ग 2, सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ सहाय्यक ही पदं आहेत, परंतु या पदाचं जो पगार आहे शासन त्यांचा पगार देतो, परंतु केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांचंच मानधन त्यांनी थांबवलेलं दिसून येतं आहे. यामुळं आता ही जी भूमिका आहे आमची, म्हणजे आम्ही 1, 2, 3 महिने वाट पाहत होतो की मानधन होईल म्हणून. कारण योजनेच्या अंतर्गत जर पाहिलं ते निधी देतात, खर्च करायलाही सांगतात, परंतु खर्चाचं कारण सांगून ते मानधनाचा प्रश्न पुढं समोर करतायत. परंतु आता आम्ही सर्वांनी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही आमच्या ऑफिसच्या समोर केवळ मानधनाचा प्रश्न लक्षात घेऊन जोपर्यंत मानधन मिळणार नाही तोपर्यंत कुठलंही काम करणार नाही असा एक पवित्रा घेतलेला आहे. आणि 8 तारखेपर्यंत आम्ही आमच्या ऑफिसच्या समोरच मानधन मिळालं नाही म्हणून आम्ही कुठलंही काम करणार नाही आणि यानंतर आम्ही मुंबईला आझाद मैदानावर पुढचं आंदोलन छेडणार आहोत. गेले 4 महिन्यांपासून मानधन नाही आहे. याच्या अगोदर हे असं कधी घडलं नव्हतं. पहिल्या महिन्यात जेव्हा मानधन भेटलं नाही तेव्हा नंतर तुम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना हा प्रश्न उपस्थित केला नाही आहे का? हो, आम्ही राज्यस्तरावर केला होता. म्हणजे तसं आम्ही याआधी माननीय CO साहेब, माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फतही पत्रव्यवहार केलेला आहे मानधनाचा, परंतु राज्यस्तरावरून त्याबाबत काही दखल घेतली गेलेली नाही आहे. हे कधी केला होता हा उपस्थित हा सर्व प्रश्न? 2 महिन्यापूर्वी. 2 महिने. हां. आता इथून पुढचं हे पाऊल काय असणार? इथून पुढचं जर का ह्या मागण्या मान्यच झाल्या नाहीत तर आता पुढचं पाऊल काय राहील? नाही, आता काम बंदच आहे आमचं. आम्ही काम बंद करत आहोत किंवा मानधन नाही म्हणून काम बंद करत आहोत. गेली 4 महिन्यांपासून मानधन नाही आहे. पहिल्या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला मानधन सुरू झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर वरिष्ठांना वगैरे असं काही भेटलात याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता? 2 महिन्यापूर्वी उपस्थित केला प्रश्न की कसं आहे की आपण ज्या ठिकाणी काम करतो तर त्या ठिकाणी मन लावून काम केलं पाहिजे. आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी येतो ऑफिसमध्ये तर ते काम सुरळीत सुव्यवस्थित झालं पाहिजे. घरी आपल्यावर अवलंबून आपले वयस्कर माणसं असतात, लेकरं बाळं असतात, त्यांची जर मानसिकता घरी व्यवस्थित नसेल तर आपलंसुद्धा मानसिकता ऑफिसमध्ये काम करताना व्यवस्थित नसते. ह्या आधारित जी की आमची मानसिक परिस्थिती व्यवस्थित राहिलेली नसल्यामुळं हा सुद्धा आम्ही असं ठरवलं की बाबा असं केल्याशिवाय विलाज नाही. वरिष्ठ स्तरावर पण आम्ही पाठपुरावा केलेला आहे, तरीसुद्धा आमचं मानधन न मिळाल्यामुळं सध्या आम्ही अडचणीत आहेत. म्हणून हे करावं लागलेलं आहे आम्हाला. खरं म्हणजे याच्यामध्ये आमचा कुठला असा बाकीचा विरोध नाही किंवा काम करण्यासंदर्भातही आमचं काही अडचण नाही आहे, परंतु मानधन न मिळाल्यामुळं आम्ही मानसिकदृष्ट्या आणि घरच्या सगळ्या लेकरबाळांच्या दृष्टीनेही आम्ही अडचणीत आहेत. वयस्कर माणसं वगैरे आपल्यावर अवलंबून असतात, त्याच्यासाठीच माणूस काम करत असतो. मानधन जर वेळेत मिळालं आम्हाला तर काम करण्याबद्दल आमची काही अडचण पण येणार नाही. लवकरात लवकर प्रश्न आमचा मार्गी लागावा हाच आमचा फक्त उद्देश आहे. गेल्या 4 महिन्यांपासून मानधन नाही आहे. ऑक्टोबर महिन्यांपासून घर परिवार चालतो कसा? नाही, याच्यापूर्वी असं कधी झालं नाही आणि अनेक वेळा आम्ही शासनाला त्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं होतं आणि विचारलं पण होतं की बुवा सर आमचं मानधन जे आहे तर ते किंवा आमचा वेतनाचा विषय जो आहे तो त्या पद्धतीने करावा म्हणून. परंतु
काही उसनवारी आहे, काही मित्रांच्या संबंधीचा विषय आहे, काही आर्थिक मदत ज्या इतरांकडनं होते, अशा पद्धतीचं प्लॅनिंग याच्यामध्ये आम्ही केलेलं आहे. त्या पद्धतीने आतापर्यंत चालत होतं, परंतु आता आर्थिक घडी विस्कटलेली आहे, ही अडचण आहे. गेल्या 4 महिन्यांपासून या पाणी पुरवठ्याचे जे हे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं 4 महिन्यांपासून मानधन नाही आहे. सगळ्यात एकंदरीत पाहायला गेलं तर 4 महिन्यांपासून 1 महिन्याचं जर का मानधन आलं नाही तर संसाराचा गाडा हाकायला माहिती आहे का खूप काही प्रॉब्लेम येतात, अडचणी येतात. पण गेल्या 4 महिन्यांपासून यांचं मानधन नाही आहे. यांनी वरिष्ठांना भेटला आहेत, हा पत्रव्यवहारसुद्धा झाला आहे. आता प्रशासन आणि शासन आणि सरकार याच्यावर काय निर्णय घेईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंदसोबत मी बालाजी शिंदे. आपण पाहत आहे लोकाशा TV बीड.